ओम नमो भगवते वासुदेवाय. सत्यनारायण कथा अध्याय 3. श्री गणेशाय नमः. सुत वाच. आता कथा इतिहास पुढील अनुसंधान विशेष. जेणे कृतार्थ झाला अवश्य राजाची या उपदेशे. मणिपूर नगरात चंद्रचूड नामे राजा विख्यात. तो मिळवून जन समस्त सत्यनारायणा पूजित असे. तो रत्नपूरचा राहणार. साधू नामे वाणी थोर. नौकेत भरुनी धन फार. येता झाला नदी मार्गे. बहुत जनांचा समुदाय तेथे पाहता झाला यथार्थ. मणी धरून या मनोरथ येता झाला ते ठाई. चांदवे लखलखित गहन. मणी मोत्यांनी शोभायमान. नृत्यवाद्य आणि गायन तेही ऐकता झाला. ब्राह्मण करीती वेदाध्ययन. ऐसे मनोहर रम्य स्थान पाहून हर्षयुक्त मन वैशाचे झाले की कर्णधारासी म्हणे वचन. मी ते पाहून येतो परतून. तोपर्यंत नौका येथून चालू तुम्ही न करावी. त्यावेळी सेवक जन हात जोडून बोलती वचन. आज्ञा तुमची प्रमाण पाहून यावे स्वामी या. वैष्णवेतून उतरून नमस्कारून या सभाजन. पुसता झाला तया लागून काय येथे होत आहे असत्य बोलती वचन. येथे सत्यनारायणाचे अर्चन. कलियुगी ऐसा देव जाण दुसरा नाही सर्वथा. राजा लोकांचे हिताकरिता पूजनाची करी प्रसिद्धता. कलियुगी हा प्रकार वाढता लोक तरतील समस्त. 2 घटिका येथे राहून कथा ऐकस परम गहन. नंतर प्रसाद घेऊन जावे आपले नौकेवरी. ऐसे ऐकून या साधुवानी वर बोले तया लागुनी. ऐसे पूजन करावेत गुणी हे सर्व मज प्रती सांगावे. सभ्य उवाच. सत्यनारायणाचे पूजन फळ ब्रह्म आणि देव सकळ. सांगावया नाही प्रबळ. ऐसा कलियुगी फळदात. परंतु थोडे तुझ लागुनी सांगतो एके प्रेमे करून. निर्धनी होऊन धनवान अंती उत्तम सुख भोगी. अपुत्री पुत्रवान होऊनी अंधा येती नयन. राज्य गेले तया लागून प्राप्त होय तत्काल. जी जी कामना करीती जनती ती देतो सत्यनारायण. पूजकांचे सर्व विघ्न तत्काल स्वय नाशितो. साधुवाणी हे ऐकून गळ्यात अंगवस्त्र घालून सभ्यास नमस्कार करून बोलता झाला ते वेळी. मजला संतती नाही जाण. कृपा करून सत्यनारायण पुत्र अथवा कन्यारत्न कृपेने जे देईल पताका कांचनी करून. मी पूजीन सत्यनारायण हे ऐकून समस्त जन म्हणती प्राप्त होती तुझ लागे. ऐकून हे प्रतिउत्तर संतोषले त्याचे अंतर. करुणी श्रीहरीस नमस्कार प्रसाद घेता झाला. तेथून आला नावेवर सेवकास आज्ञा करी. नौका चालवावी सत्वरी घराप्रती येता झाला. स्त्रियेने मंगळ वैभवे साधू ओवाळीला जीवे भावे. आनंदे करून स्वभावे श्रीहरीसी भजत असे. गेला कौतुके काही काळ ऋतुस्नात झाली वेल्हाळ. पती संयोग करुणी तत्काळ गर्भधारण करीती झाली. 9 मास भरता जाण प्रसवली कन्या रत्न. सौंदर्य तिचे अतिलावण्य नेत्रकमळा सारिके. साधू करून मंगळ स्नान केले कन्येस मुखावलोकन. ब्राह्मण आणि बंदीजन द्रव्यापार दिले. जन्मपत्र वर्तवूनी कलावती नाम ठेवूनी. ब्राह्मणे आनंदे करुणी साधूस सांगते झाले. कलानिधी चंद्रास म्हणत तो हिचे मुखावरी वास करीत. कलावती नाम ठेवित म्हणून सर्व ब्राह्मण. शुक्ल पक्षी कला वाढत तैशी ती थोर होत प्रौढावस्था तीस येत. विवंचना करी लग्नाची गोकांचनपूर विख्यात. तेथे शंखपती वाणी राहत धनिकानी कुळवंत. वर नेमिता झाला शुभ दिवस लग्न पाहून. कन्या अर्पिली त्या लागून अग्नि ब्राह्मणाचे साक्षीने. लग्न करिता झाला वादन नृत्यादी गीत. याचका बहुत द्रव्य देत सोहळा केला दिवस 7. अंदन फार निधले जामातासी पुत्र मानून. घरी ठेवला तत्क्षण सत्यनारायणाचे अर्चना केले नाही जानपा. इति श्री इतिहास समुच्चये सत्यनारायण कथा 3. अध्याय गोड हा.